नमस्कार. पणजी दूरदर्शन केंद्राच्या कायदे कानून ह्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. प्रेक्षकांनो, कायद्याचे संबंधान जो विषय आज आमी तुमच्या खातीर चर्चे खातीर घेवन आयिल्ली आसात तो जावन आसात नार्कोटीक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सीस ॲक्ट. आणि ह्या विशयाचेर आमकां जास्त म्हायती दिवपाक आज स्टुडिओन आमच्या बरोबर आयिल्ले आसात ॲडव्होकेट साहिल देशप्रभू. ॲडव्होकेट साहिल हे 2017 वर्स पासून कायद्याची प्रॅक्टिस करतात आणि म्हापशां ॲडव्होकेट सर्वज्ञ पाटील हांचे ऑफिसान हांचे चेंबराक ते असोसिएटेड आसा. ॲडव्होकेट साहिल हांकां भारत देशाच्या सिव्हिल तशेंच क्रिमिनल लॉजांची भयंकर नॉलेज आसात. ते गोंयच्या चडशा सगळ्या न्यायालयांनी अपियर जाल्ले आसात आणि गोंय राज्य सोडून ते महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या खुबशा न्यायालयांनी अपियर जाल्ले आसात. दोतोर, आज आमच्या कार्यावळीन तुमकां येवकार. सुरवात करची म्हणल्यार दोतोर, आज जो आमचो विशय आसा NDPS ॲक्ट, गोंय राज्यान तशेंच आमच्या देशान आमकां खूब आयकूंक येतात की ड्रग्साचे एपिसोड खूब वाडल्यात. सदांच एक बातमी आसता की आज एका मनशाक ड्रग्स घेवन तो सांपडलो किंवा ताच्या पोझेशनान ड्रग्स आशिल्ले, नाल्यार एका मनशा कडेन दुसऱ्याक ट्रान्सपोर्ट करतना ड्रग्स तो सांपडलो. म्हणटकच ह्या संबंधान NDPS ॲक्ट हाजो निर्माण जाला. तर दोतोर, आमच्या प्रेक्षकांक तुम्ही सांगा की NDPS ॲक्ट हाजो अर्थ कितें आणि ह्या कायद्याचो निर्माण कसो जालो? NDPS ॲक्ट म्हणजे कितें? NDPS म्हणजे नार्कोटीक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सीस ॲक्ट. हो कायद्याचो निर्माण जावचो कारण अशें की पयलीं जेन्ना आमच्या देशांत ब्रिटिशर्स आशिल्ले तेन्ना तेंच्यांनी पळयलें की ओपियमानसून तांकां भरपूर पयशे मेळटाले. म्हणून तेंच्यांनी काडून दवरलो ओपियम ॲक्ट ऑफ 1857. हो भारताचो जो पयलो आंदोलन जाल्लें 1857 रिवॉल्ट, त्याच्या नंतर तेंच्यांनी हो कायदो निर्मूत केलो. कारण तांकां कळ्ळें की ह्या कायद्यांसून तांकां एक ट्रेड लायसन्स दिवन किंवा कल्टिवेशन जे आसता ओपियमचे ते रेग्युलेट करून तांकां भरपूर पयशे मेळूं शकता. म्हणून तेंच्यांनी पयलो ओपियम ॲक्ट हाडलो. मागीर आनी थोड्या वर्सांनी तांकां कळून चुकलें की हेचेर आमकां जे लायसन्सिंगार पयशे मेळूं शकता ते भरपूर पयशे जावं शकता. त्यामुळे तेंच्यांनी नवीन ओपियम ॲक्ट हाडलो. आणि मागीर जेन्ना ब्रिटिशर्स आमच्या कडल्यान सोडून गेले तेन्ना आमच्याय देशाचो इनिशियल विचार असोच आशिल्लो की हे जे सबस्टन्सीस आसा हेंच्या वयल्यान आमी एक स्टेट रिवेन्यूसाठी हे करू शकता, म्हणजे स्टेट रिवेन्यू खातीर वापरूं शकता. जशें की आतां टोबॅको आसा किंवा अल्कोहॉल आसा, हे सबस्टन्सीस सुद्दां माणसाक त्रासदायक किंवा हानिकारकच आसा. पण हेच चालू दवरण्याचें कारण अशें की हेच्या पासून सरकाराक एक उत्पन्न जावं शकता. तसोच मागीर आमचे त्याच दृष्टिकोनान आमच्या कडेन ड्रग ॲक्ट आशिल्लो 1930 म्हणून, डेंजरस ड्रग्स ॲक्ट. तर त्या ॲक्टान कितें आशिल्लें, एक लायसन्स मनीस आसता तो हे सगळे सबस्टन्सीस तयार करतालो. आणि त्याच्या पासून ब्रिटिशरांक 1930 म्हटल्यार तेंचे सरकार आशिल्ले, तांकां एक रिवेन्यू तयार जातालो. मागीर जेन्ना अमेरिकेन चिंतले की हे सगळे जे ड्रग्स आसा हेचेर एक पाबंदी धाडपा जाय आमकां, तशें तेंच्यांनी आमच्याय देशाक सांगलें. पण आमच्या देशाची तशी मान्यता नसली. जेन्ना ते युनायटेड नेशन्सान सुद्दां तेंच्यांनी सिंगल कन्वेन्शन घेतले ऑन ड्रग्स युसेज, तेव्हा इंडियान तेचेर सायन मारूं ना. इंडियाक ते करपाचेच नाशिल्ले. हे अरावंड 1961 जाल्ले, जेव्हा आमचे गोवा स्वतंत्र जाला तेन्ना. त्याच्या आदी जेन्ना ब्रिटिशरांनी सुद्दां रिसर्च करून पळयल्ली आणि तेंच्यांनी हेम्प कमिशन म्हणून केले, इंडियन हेम्प कमिशन. तेतून अरावंड 1200 लोक आणि तेंच्या कडल्यान डेटा एक्स्ट्रॅक्ट केल्लो. हे लोक कोण? डॉक्टर, सायकोलॉजिस्ट, आमचे बाबा लोक, फकीर लोक, इवन रस्त्या वयले जे स्मगलर्स आणि स्मोकर्स असता त्यांच्या कडल्यान सुद्दां डेटा एक्स्ट्रॅक्ट करून तांकां जी म्हायती मेळ्ळी ती अशी की मिनिमम क्वॉन्टिटीन नार्कोटिक्स किंवा हेम्प कन्ज्यूम केले म्हणून कांयक तेंचेर बात जायना ना. पण मागीर कितें जालें, मागीर आमच्या देशार आमची देशाची जेन्ना इंडिपेंडन्स जालो तेन्ना आमच्या कडेन पयशेय कमी आशिल्ले आणि अमेरिकाय तेन्ना व्हडलो देश आणि जबरदस्त पावर तेंच्या कडेन. ते सांगताले ते युएनान करताले. अशें आमचेर 20-25 वर्सां प्रेशर चालू रावलो. मग त्या प्रेशरान फायनली एक दीस आमी चिंतले आनी आमच्या गव्हर्मेंटान की 1985 आमी NDPS ॲक्ट हाडपाचो आनी आमी आमचे रेग्युलेट करपाचे. आणि तेतून आमी मागीर जेन्ना बॅन करपा लागले तेन्ना आमी सगळेच बॅन केले, म्हणजे प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरींग, सेल्स, पोझेशन, ट्रान्सपोर्ट आनी इवन कल्टिवेशन. असो करून आमचो NDPS ॲक्ट आयला. ओके दोतोर, आता ॲक्टाचो टायटल जो आसा नार्कोटीक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सीस, हाजे वयल्यान आमकां कळून येता की ॲक्टान 2 कॉम्पोनंट्स आसात.
नार्कोटीक ड्रग्स आणि सायकोट्रोपिक सबस्टन्स. सो दोतोर ह्या दोनूय शब्दां भितर अंतर कितें? आता कशें आसा, हे अंतर एकदम टेक्निकल आसा. नार्कोटीक ड्रग्स म्हणजे कितें, जे ड्रग्स असता जेचो आमचेर नार्को इफेक्ट जाता. नार्को इफेक्ट म्हणजे आमच्या शरिरार त्याचो इफेक्ट जाता. आता पेन रिलिवर्स असता, पेन किलर्स असता, हे सगळे नार्कोटिक्सान पडटा. म्हणजे हेतून कितें येता, कॅनबी प्लांट येता, आमचे कोको लिफ्ट येता, त्याच्या पासून आमचे कोकेन जाता. हे सगळे आमच्या एक्टा प्रमाणे आणि कितें मॅन्युफॅक्चर जे जाता ड्रग्स ते सगळे नार्कोटिक्सान येता. आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स म्हणजे ज्याचो आमच्या सायकीकचेर किंवा मायंडचेर म्हणजे तकलेचेर परिणाम जाता ते आमचे सायकोट्रॉपिक सबस्टन्सीस. आता जर आमी मेडिकली विचार करपाक गेले जाल्यार आमकां पेन रिलिवर्स किंवा मसल जॉयंट असता. जनरली जे लोक घुसता नार्कोटिक्सान, आता थोडे लोक जे उमेदीक लागून घुसता ते सोडून, पण मेजर जी डिपेंडन्सी जाता नार्कोटिक्सार ती लोक कितें ना कितें तांकां दुयेंस जाल्लेले आसता, ती पेन तेंची रिलीव जावपाक जाय म्हणून ते त्या लायनीन घुसता आणि मागीर तांकां ती हॅबीट जाता. कारण तुज्या बॉडीक बरें दिसपाक लागले एकदां की मग तुजी बॉडीक ते आनी जाय तशें आवडूंक लागता, तशें ते जाल्लेले असता. आता सायकोट्रॉपिक सबस्टन्सीस म्हणजे कितें, तेंचे एक शेड्यूल आसा. त्या शेड्युलान एक 72 एंट्रीज आसा. आता LSD म्हणा, हे जे सबस्टन्सीस केमिकली केल्लेले आसा किंवा नॅचरल, हे दोनूय सबस्टन्सीस ते सायकोट्रॉपिक म्हणजे तेचो डायरेक्ट परिणाम मेंदूर जाता. आता डिफरन्स म्हणजे कसो, नार्कोटिक्स घेतले की आमची पेन रिलीव जाता, केन्ना 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 आमकां न्हीद कशी येता, केन्ना बरें दिसता, दॅट इज नार्कोटिक्स. सायकोट्रॉपिक सबस्टन्सीसान कशें आमकां तकलेर अशें एकदम अशें वेट गेल्ल्या सारखें दिसता, म्हणून ते आतां आमचे मुवीन बी केन्नाय दाखयता, ते ड्रग्स बी घेता, तेंची बॉडी अशी एलिवेट जाता अशी दाखयला, दॅट इज अ पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन. पण तशा तरेची काहीतरी अशी उमेद कशी येता शरिराक, दॅट इज सायकोट्रॉपिक सबस्टन्सीस. ओके दोतोर, आता आमी आयकतात की हे जे ड्रग्स तुमी आमकां सांगले ते आमकां आतां प्रिस्क्रिप्शन ड्रग्सूय म्हणून आमकां मेळटा. जेन्ना आमकां दोतोर प्रिस्क्रिप्शन बरोवन दिता, वी गो टू द फार्मसी आनी आमकां तो ड्रग मेळपाक शकता. सो खंय तरी एक डिफरन्स आसपाक जाय वेन इट कम्स टू क्वॉन्टिटी, प्रमाण ड्रगाचें. तर ह्या संदर्भान NDPS ऍक्ट जो आसा तो स्मॉल, मिडियम आनी कमर्शियल क्वॉन्टिटी हाजे बद्दल उलयता. सो ह्याचेर तुमी कितें तरी आमच्या प्रेक्षकांक सांगू शकता? आता स्मॉल क्वॉन्टिटी जी असता NDPS आणि कमर्शियल क्वॉन्टिटी हे दोनूय त्या ऍक्टान डिफायन केल्लेले आसा. स्मॉल क्वॉन्टिटी म्हणजे ॲक्च्युली उद्देश कितें आसा गव्हर्मेंटाचो ह्याच्या फाटल्यान तो असो, म्हणजे आता जो नॉर्मल एक बारीकसो पेडलर आसा, द गव्हर्मेंट इज नॉट इंटरेस्टेड इन हिम, म्हणजे तेकाय शिक्षा जावकूच जाय, पण मेन उद्देश कसो आसता, खंयचे व्हडले सिंडिकेट आसा, आता चड लोक आसा, आता हे सुशांत सिंगची केस जाला तेन्ना ते जेन्ना इन्व्हेस्टिगेट करपाक लागिल्ले तेन्ना मेन उद्देश कितें आशिल्लो तेंचो की हेका खंयसून मेळ्ळे ड्रग्स, इतली क्वॉन्टिटीन ड्रग्स खंयसून आयले. त्यामुळे सिंडिकेट असता तांकां धरपा जाय जाल्यार तो 2-3 ग्रॅम क्वॉन्टिटी घेवन फिरचो ना. आता कोकेन आसा, कोकेन 100 ग्रॅम्स इज अ कमर्शियल क्वॉन्टिटी, मग तांकां त्या तितकी ज्या मनशा कडेन क्वॉन्टिटी आसा ही इज नॉट युजींग फॉर पर्सनल कन्झम्पशन, म्हणजे ही इज ॲक्च्युअली रनिंग सम सॉर्ट ऑफ अ विंग ऑर सिंडिकेट. मग त्या मनशाक धरपा जाय म्हणून दे नीड अ सेपरेट सेट ऑफ लॉज, म्हणून ते डिस्टिंक्शन केल्लेले आसा. आणि ह्या दोनूय क्वॉन्टिटीच्या मदीं जे येता म्हणजे जे स्मॉलूय ना आणि कमर्शियलय ना, दॅट इज अ मिडियम क्वॉन्टिटी. आणि त्याच्या प्रमाणे वेगवेगळ्या तरेन तांकां पनिशमेंट्स दिल्लेले आसा. आता स्मॉल क्वॉन्टिटी जी आसा दॅट इज म्हणजे एक मनीस जो आपणाक कन्झ्युम करपाक वापरतलो ती बेसीक क्वॉन्टिटी, वेरेज जी मिडियम क्वॉन्टिटी आसा ती एक मनीस आपणाकय वापरू शकता किंवा 1-2-4 ग्रुपान वापरू शकता. आणि जी कमर्शियल क्वॉन्टिटी आसा त्याच्या बद्दल लॉज सुद्धा आमचे स्ट्रिक्ट आसा एकदम, म्हणजे जर कमर्शियल मेळटा जाल्यार जनरल प्रिझम्पशन इज वॉट की यू आर युजींग इट फॉर ट्रेड पर्पज. ओके, सो लार्ज क्वॉन्टिटी. ओके, सो इट इज प्रिझ्युम्ड दॅट यू आर नॉट युजींग इट फॉर पर्सनल पर्पज. ओके, तर तुम्ही एक खूप इंटरेस्टिंग पॉइंट आता काढलो की NDPS ऍक्ट आणि ड्रग्स जे आसा हातूंतल्यान ह्या चोपक्यातल्यान कोणूच सुटूंक ना, वेदर इट इज कॉमन मॅन ऑर वेदर इट इज अ सेलिब्रिटी. सो खंयचे ऍक्टाच्या अंडर जेन्ना एका मनशाक चार्ज करता किंवा ताका अक्युज्ड म्हणून चार्ज करता तेन्ना नेक्स्ट जो प्रश्न तकलेन येता तो असो येता की वॉट अबाउट बेल, जामीन. तर NDPS ऍक्ट बेलाच्या बद्दल कितें म्हणटा? एक अक्युज्ड आसा हू हॅज बीन चार्ज अंडर दी ऍक्ट, ताका बेल मेळपाक कितली सोपी किंवा कितली कठीण? तुवें एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारला. इंटरेस्टिंग हेच्या खातीर की आता ह्या क्वेश्चनार चडूच डिबेट चालू आसा, स्पेशली रिया चक्रवर्ती नंतर, अँड आय विल कम टू इट हाव. आता कशें आसा, पयलीं म्हणजे NDPS ऍक्टान एक सेक्शन आसा, इट इज सेक्शन 37 जे बेल बद्दल उलयता. आता तेतून तेंच्यांनी 4 गोष्टी म्हटल्या जो कॉन्ट्रावेंट करता. एक सेक्शन आसा 2-4, सेक्शन 19, 27, 27A आणि सेक्शन 24. हे जे कॉन्ट्रावीन करता किंवा ज्याच्याकडे कमर्शियल क्वॉन्टिटी आसा, म्हणजे 4 क्रायटेरिया, हेंकां बेल दिवपाचीच ना. आणि एक सेक्शन आसा ते की तेच सेक्शनान फर्स्ट पार्ट कितें आसा की
NDPS एक्टान जे सगळे ऑफेन्सीस आसा ऑल ऑफ देम आर कॉग्निझेबल म्हणजे पुलीस ऑफिसर जो आसा विदाउट मॅजिस्ट्रेट्स परमिशन म्हणजे ताका जज्जाची परमिशन लागना त्याने ऑफेन्स त्याच्या कडेन आयलो की त्यांनी डायरेक्ट वचून कारवाई सुरू करपाची ऑफेन्स कॉग्निझेबल जालो की ताका अरेस्ट करपा जाय म्हणून हे 4 प्रोविजन्स आसा हे 4 गोष्टीन जर तो मेळ्ळा कमर्शियल क्वांटिटी किंवा कॉन्ट्राविनिंग दीस 3 सेक्शन्स जाल्यार ताका डायरेक्ट अरेस्ट करपा येता आनी ताका बेल ना अशें ते एक्ट जर बेर रिडींग केली जाल्यार सांगता सेक्शन 37 आता हेतून कितें जाला ते सेक्शन केले मागीर इंटरप्रिटेशनाक जेन्ना ते सेक्शन फर्स्ट टाइम इंटरप्रेट जाल्ले 1974 इन स्टीफन म्युलर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ह्या केसीन जेन्ना ते फर्स्ट टाइम इंटरप्रेट जाले तेन्ना आमचो बॉम्बे हायकोर्ट सिंगल जजान कितें सांगले की हे स्ट्रिक्टली वाचपा जाय दॅट इज चार व्हेरिएशन दॅट इज 19, 24 and 27A आणि कमर्शियल क्वांटिटी आसात जाल्यार दॅट सेक्शन इज नॉन बेलेबल whereas हे जर ना जाल्यार इट कॅन बी ट्रिटेड एज बेलेबल म्हणजे बेसिकली स्मॉल क्वांटिटी फॉर द पर्पज ऑफ स्मॉल क्वांटिटी ताका मनशाक बेल दिवपाची आता हेतून जालें कितें अँड दीस कंटिन्यूड पोझिशन आता एज फार एज लार्ज क्वांटिटी इज कन्सर्न तेचेर हांव मागीर येता स्मॉल क्वांटिटीन ही पोझिशन कंटिन्यू रावली अंटील 2020 आणि कोणाची आता इवन आमची केन्नाय कोर्टान केस गेली आमी जुजाक सांगतले ही इज कॉट अंडर स्मॉल क्वांटिटी कंडिशन्स मे बी इम्पोज्ड आनी ताका बेल दिवपाची तर इवन अदरवायज इन स्मॉल क्वांटिटी बेल वॉज व्हेरी इझी वॉट हॅपन्स इन दॅट स्मॉल क्वांटिटी इन 2020 is रिया चक्रवर्तीची केस गेली हायकोर्टात इन द इयर 2020 तेन्ना देर वॉज अनदर सिंगल बेंच हू सेड दॅट अपॉन रिडींग दीस सेक्शन हे सगळे सेक्शन वाचल्या वयर म्हाका अशें दिसता की सगळेच सेक्शन नॉन बेलेबल आता अँड ही सेड वॉट दॅट द प्रिवियस स्टीफन मिलर डिसिजन is a decision which is not binding and not proper. Okay. आता प्रॉब्लेम कितें जाल्ले की that Stephen Miller was a single bench and this is also single bench. So a single bench ideally आमच्या सिस्टमान कशें आसा आदले जे विजडम ओल्ड विजडम म्हणटा that has to be appreciated. आदलो जो सिंगल बेंचाचो डिसिजन असता that has to be taken up as binding. So हे ह्या जुईजान केले ना म्हणून मागीर परत 2022 जेन्ना अनेक ती सेलिब्रिटीज आमची करिश्मा प्रकाश जेन्ना अप्रोच जाली दीपिका पदुकोणची सेक्रेटरी कितें तरी शी अपियर्ड ऑल्सो बिफोर हायकोर्ट तिकाय बेल दिवना म्हणजे तिका इंटरीम प्रोटेक्शन दिले अँड हर एप्लिकेशन वॉज डिसमिस्ड बाय सेशन्स कोर्ट मागीर NDPS कोर्ट मागीर ती गेली हायकोर्टान तेन्ना जस्टीस डांगरे नोटेड की देर आर दीस 2 जजमेंट्स विच आर कॉन्ट्राडिक्टरी सो तिने कितें केलें शी रेफर्ड दीस मॅटर टू चीफ जस्टीस टू अलोकेट अ डिव्हिजन बेंच म्हणजे 2 जुईजांचो बेंच करपाचो आणि तांकां हो इशू डिसायड करपाक जाय दीस इशू वॉज रेफर्ड इन जुलै 2022 अँड इट इज पेंडींग बट इवन अदरवायज जर आमी स्मॉल क्वांटिटी म्हणटा जाल्यार आमी कितें पळयता 437 जे आसता बेल्सचे कंडिशन्स ते कंडिशन्स तो मनीस मॅच करता जाल्यार युजली वी ग्रांट बेल म्हणजे कोर्ट आसता ती स्मॉल क्वांटिटीक बेल दिता आता ओनली द थिंग इज वॉट पयलीं जशें आशिल्लें की स्मॉल क्वांटिटी आसा तुका मेळटलीच तशें ना सो जज हॅज टू टेक इन टू कन्सिडरेशन अदर थिंग्स एज फार एज लार्ज क्वांटिटी इज कन्सर्न देर आर ऑल दोज प्रोविजन्स म्हणजे जे सेक्शन 437चे जितले प्रोविजन्स आसा ते सगळे ताका लागता प्लस इन एडिशन ताका 37A चे कंडिशन्स लागता नाव 37 चे कंडिशन्स कितें आसा 37 चे कंडिशन अशें आसा की पयलीं तो जो मनीस आसा त्याची बेल एप्लिकेशन पब्लीक प्रोसिक्युटराक आयकपाकूच जाय म्हणजे जनरली रात्री कोणाक अरेस्ट केलो ते जुईजाच्या घरा वयताले बेल घालपाक पब्लीक प्रोसिक्युटर हॅज टू बी इशूड नोटीस अँड ही हॅज टू बी हर्ड म्हणजे ताका आयकल्या शिवाय बेल मेळची ना हो वन क्रायटेरिया सेकंड क्रायटेरिया रिजनेबल ग्राउंड्स जाय ताका जर बेल दिवपाक जाय देर हॅज टू बी रिजनेबल ग्राउंड्स आता हे रिजनेबल ग्राउंड्स आर डिवायडेड इंटू 2 पार्ट्स हेचो पयलो पार्ट असो आसा की अपॉन रिडींग दॅट कंप्लेंट त्या आणि ते सगळे मटेरियल अवेलेबल आसा ते जुईजाक जर दिसता की देर इज नो रिजन अंडर वीच दीस अक्यूज कॅन बी कन्विक्टेड किंवा अक्यूज त्या हितून इन्वॉल्वडूच ना अशें इस्टॅब्लिश जाता की त्या अक्युजाची अजिबात इन्वॉल्वमेंट ना तर ताका बेल दिवं येता ग्राउंड 1 आणि दुसरो हे दोनूय दे हॅव टू बी रेड टुगेदर म्हणजे बोथ ट्विन कंडिशन हॅज टू बी सॅटिस्फायड दुसरो म्हणजे ह्या मनशाक जर आमी भायर सोडलो जाल्यार हो मनीस परत त्या NDPS एक्टान घुसचो ना कारण हेका कारण कितें मेन हेतू तोच हांवें पयलीं सांगला की स्मॉल पॅडलर्स वी आर इंटरेस्टेड बट दे आर नॉट द पर्पज आसा आमकां सिंडिकेट बस्ट करपाचें ह्या एक्टाच्या फाटल्यान जे पर्पज आसा ते मोठे सिंडिकेट मग आता तो मनीस जर पयलीं म्हणजे ताचे कडेन लार्ज क्वांटिटी जर आसा जाल्यार ही इज युजींग इट फॉर कमर्शियल पर्पज हे आमी अशेंच चिंतून वता
दुसरें कितें जाता, तो मनशाक जर आमी भायर सोडलो तो परत तेच काम करपाक लागलो जाल्यार आमचो पर्पज डिफीट. हे दोन गोष्टी. तशेंच तिसरी एक गोष्ट आसा जी बरोवना कायद्यान, बट दॅट इज युजली जुईजाच्या मनान आसता, ती म्हणजे एक त्या मनशाक जो कमर्शियल क्वांटिटीन इनवॉल्ड आसा तेका आमी भायर सोडलो तो तेच काम करतलो, किंवा अगेन्स्ट जर तेका भितून दवरलो, कस्टोडियल इन्व्हेस्टिगेशन दिली पुलिसाक, पुलिसाचे आपले तरीके आसता इन्फॉर्मेशन काडण्याची, तेका जर भितन दवरलो जाल्यार तो सिंडिकेटा बद्दल इन्फॉर्मेशन दिवं शकता काय. आणि हेच इलुस्ट्रेट जाल्ले ती आर्यन खानाच्या केसीन. देर द एंटायर आर्ग्युमेंट वॉज त्याच्या बॉडीर खंयच नाशिल्ले, ही वॉज नेवर फाउंड, ही वॉज ग्रांटेड ऑल्सो बेल. बट तेंची मेन आर्ग्युमेंट कितें आशिल्ली बॉम्बे हायकोर्टा फुड्यान, की हो मनीस वील लीड अस टू द लार्जर सिंडिकेट. सो ही विल गिव इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन म्हणून आमकां कस्टोडियल इन्व्हेस्टिगेशन दिवपाची. आता बेल इज बेसिकली बेलान जे प्रॉब्लेम कितें आसता लोकांची, बेल लोक कितें म्हणटा, फाल्यां आपूण स्टेशन तर सुटलो जाल्यार म्हणजे आपलो टायम वेस्ट केलो. नाव दॅट इंटरेस्ट हॅज टू बी बॅलन्स वीथ हेका भितन दवरली जाल्यार पुलीस इन्व्हेस्टिगेशन ऑफिस एजन्सी त्याची कितली मदत जातली. हे दोन्ही गोष्टीचे बॅलन्स करून त्यांनी बेलचेर निर्णय दिवपाचो. हे इम्पॉर्टंट आसा. हे इम्पॉर्टंट. तर आनी एक बेल सोडून दुसरो जो आतां बेसिक प्रिंसिपल आसा खंयच्याय क्रिमिनल ट्रायलाचो, दॅट इज बर्डन ऑफ प्रूफ. आनी प्रोसिजर अशें म्हणटा की बर्डन ऑफ प्रूफ सदांच खंयच्याय क्रिमिनल ट्रायलान सदांच प्रोसिक्युशनाचेर आसता. सो स्टेट हॅज टू प्रूव द ऑफेन्स बियॉन्ड द रिजनेबल डावट, आनी मागीर द बर्डन मे शिफ्ट ऑन द अक्यूज टू डिफेंड द मॅटर. तर NDPS एक्टानूय सिच्युएशन अशेंच की हांगा मातशी कितें वेगळी पद्दत आसा? NDPS एक्टान कशें आसा, NDPS एक्टान देर आर टू मोर प्रिझम्पशन्स. म्हणजे एक बर्डन आसा. आता फेमसली जेन्ना लोकली लोक म्हणटा तेन्ना लोकल पीपल रेफर टू इज एट रिवर्स बर्डन ऑफ प्रूफ. दॅट मिन्स हांगा अक्युजाचेर बर्डन कास्ट जाता. आता नॉर्मल जी स्टेट मॅटर आसता, नॉर्मल एक बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे बेसिकली सामान्य भाशेन कितें, गुन्हो मनशान केला की ना हे कोणी प्रूव्ह करप. हे स्टेटीन प्रूव्ह करप की ते अक्युजान प्रूव्ह करप की आपण करू ना. आता तुम्ही ऐकलाच आसतली फेमस लायन आसा आमचे मुव्हिजांनी वापरता की 100 गुन्हेगार छूट गए कोई प्रॉब्लेम नहीं, एक बेगुना को पनिशमेंट नहीं होनी चाहिए. करेक्ट. सो तशें आता ही लायन आसा म्हणजे ते एकदम एब्सोल्यूट बर्डन आसता प्रोसिक्युशनाक, की अक्युजान फाल्यां विटनेस बॉक्सान नाय घुसलो, अक्युजान आपली केस सुद्धा प्रूव्ह ना केली तरी अक्युजाक कन्विक्ट करप ना. हे नॉर्मल कायदे. द स्टेट असतं किंवा प्रोसिक्युशन एजन्सी असते किंवा पोलीस असते इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, हेंच्यांनी मेळून त्या अक्युजाची एक ते स्टोरी सांगता की हेनी हो गुन्हा कसो केलो, त्या गुन्ह्यान काय जर लूप होल उरलो किंवा एक सामान्य माणूस म्हणजे रिजनेबल मॅन म्हणतात तसो सामान्य माणूस ही वर्जन किंवा स्टोरी किंवा जी कथा आसा ती ऐकून म्हणटा की अशें जावच शकना, दॅट इज रिजनेबल डाऊट. तितलो सुद्धा जर डाऊट उरता जाल्यार तो मनशाक एक्विट करपा जाय. एक्विट करपा जाय म्हणजे सोडपा जाय. मग आता तो जो आसा दॅट इज अ स्टँडर्ड नॉर्मल रिजनेबल बर्डन ऑफ प्रूफ ऑन द स्टेट. ओके, तेका आमी म्हणटा बियॉन्ड रिजनेबल डाऊट. त्यांनी प्रूव्ह करपा जाय स्टेटीन. आता NDPS एक्टान कितें जाता, देर आर टू स्पेशल प्रोविजन्स. पहिली म्हणजे मेंटल स्टेट. मेंटल स्टेट हॅज टू बी प्रिझ्युम्ड. म्हणजे एक जो मनीस आसा तो सांगता की आपणाक ती आपली तकली नाशिल्ली, इन्सॅनिटी जाल्ली, दॅट इज नॉट देर. ही हॅज टू इस्टॅब्लिश की तो मेंटल कॅपॅसिटीनूच नाशिल्लो. म्हणजे अक्यूज्ड हॅज टू एस्टॅब्लिश. अक्यूज हॅज टू इस्टॅब्लिश की तो मेंटल कॅपॅसिटीनूच नाशिल्लो की बाबा ही कुड हॅव डन दीस ऑफेन्स. ओके. तशेंच देर इज अनदर प्रिझम्पशन दॅट इज अपॉन पोजेशन. Okay. If state is able to establish possession, then the accused has to show how it came into his possession. Okay. That is reverse burden of proof on the accused. Okay. आणि हेतूनही कितें आसा, आता सुप्रीम कोर्टान व्हेरी रिसेंटली म्हटला की जस्ट बिकॉज देर इज रिवर्स बर्डन ऑफ प्रूफ. आता खंयचे आमच्या कायद्यान कितें जाता, खंयचेय नवीन डेव्हलपमेंट जाल्ले की तेच दॅट इज युज्ड एज अ लायन ऑफ आर्ग्युमेंट. सो सुप्रीम कोर्ट सेड वॉट की जस्ट बिकॉज देर इज रिवर्स बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे स्टेट आपल्या कामातून डिस्चार्ज झाली अशी ना. त्यांच्यानी प्रिमा फेसी म्हणजे ऑन रिडिंग ऑफ द रेकॉर्ड त्यांच्यानी इस्टॅब्लिश करपा जाय की हो जो अक्यूज आसा ह्यो इन्वॉल्ड आसा त्या गोष्टी आणि त्याच्या पोजेशनान मेळ्ळा. आणि हे दोन गोष्टी त्यांनी इस्टॅब्लिश केले तरच ते अक्युजाचेर बर्डन शिफ्ट जाता. आणि मग अक्युजान इस्टॅब्लिश करपा जाय हांव कसो गिल्टी ना तो की बाबा कोणी आपल्या घरान हाडून दवरले बट आय वॉज नॉट नॉलेज, ते सगळे त्यांनी प्रूव्ह करपा जाय. दॅट इज ताणी प्रूव्ह ज्याचेर आसा ताणी प्रूव्ह करता. तेतून आनी एक इम्पॉर्टंट एस्पेक्ट आसा. मदीं कितें जाल्लें इन द इयर 2018 देर वॉज अ केस मोहनलाल वर्सेस स्टेट ऑफ पंजाब. सो तेतून सुप्रीम कोर्टान कितें म्हटलें की हे जी केस आसा तेतून रिवर्स बर्डन ऑफ प्रूफ आसा. रिवर्स बर्डन ऑफ प्रूफ आसा म्हणजे कितें, आता जो अक्यूज आसा तेचेर बर्डन शिफ्ट जातले. सो त्याच्यामुळे स्टेट जी असता तेचेर एक जास्ती रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे स्टेट हॅज टू इस्टॅब्लिश बियॉन्ड डाऊट की तो जो मनीस आसा
तो जो मनीस आसा त्याच्या पोझेशनान आशिल्ले. आता तेन्ना मागीर आयली मोहनलाल केस. मोहनलाल केसीन कितें जाल्लें, तो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि कंप्लेनंट, म्हणजे जो कंप्लेनंट ऑफिसर असता पुलीस, जो सांगता की हेचे कडेन ड्रग्स आसा, आणि जो इन्व्हेस्टिगेट करता मागीर ऑफेन्स, तो एकूच आशिल्लो. तेन्ना सुप्रीम कोर्टान कितें सांगलें की अशें जेन्ना जाता, ही फूल ट्रायल विटिएट, म्हणजे ही केस उबीच जावं शकना, ही केस अशी चलाच शकना. एक अक्यूज जो आसा आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आसा आर टू डिफरंट पीपल अँड दे हॅव टू बी ट्रिटेड सेपरेटली. तशें जाल्यानंतर हेंच्यांनी मागीर कितें केलें, अ लॉट ऑफ डिस्चार्ज एप्लिकेशन आयले. म्हापसा कोर्ट आसूं, खंयचोय कोर्ट आसूं, ऑल ओव्हर इंडिया, डिस्चार्ज आफ्टर डिस्चार्ज. कारण जनरली जो पुलीस वतालो तोच कंप्लेंट करतालो आणि मागीर तोच इन्व्हेस्टिगेट करतालो. कारण एनडीपीएस जो ऍक्ट आसा तो खंयच बार करिना, आणि बाकी खंयच्याच नॉर्मल क्रिमिनल लॉन ऑल्सो देयर इज नो स्पेसिफीक बार. एज अ मॅटर ऑफ प्रिन्सिपल आमी म्हणटा कितें की जो अक्यूजाक तो कंप्लेनंट आसा तो सेपरेट आसपाचो आणि आयो सेपरेट आसपाचो, बट देयर इज नो बार. मागीर कितें जालें, सबसिक्वेंट इयर्स आनी एक केस जाली. तेतून सुप्रीम कोर्टान कितें म्हटलें की ही प्रोविजन आसा ना, ते म्हाका डावटफूल दिसता. ओके, कितें कुमार वर्सेस स्टेट ऑफ विरेंद्र कुमार ऑर समथींग. तर त्या केसीन म्हाका म्हणपाक लागलो कोर्ट की म्हाका हे प्रोविजन डावटफूल दिसता. आतां मोहनलालान जर बेनिफीट दिला 3 जजाच्या बेंचान, दॅट आय कॅनॉट रिवोक, बट वॉट आय कॅन डू इज हो जो बेनिफीट आसा तो प्रोस्पेक्टिवली अप्लाय जातलो. म्हणजे मोहनलालच्या नंतर जे सगळे इन्व्हेस्टिगेशन तेतून तो आयो आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर सेम आसपाचो ना. त्याच्यानंतर आणि एक केस आयली आमची मुकेश सिंग म्हणून. तेन्ना कोर्टान, सुप्रीम कोर्टान कितें केलें, आनी एक 3 जजाचो बेंच म्हणपाक लागलो आता हे कॉन्ट्राडिक्टरी व्ह्यूज जाले. सो धीस मॅटर इज टू बी रेफर्ड टू द चीफ जस्टीस फॉर अप्रोप्रिएट बेंच. आणि तेतून एक 5 जजाचो बेंच केलो, जाका आमी कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणटा. आणि कॉन्स्टिट्यूशन बेंचान कितें सांगलें की एनडीपीएस एक्टान असो खंयूच बार ना की आयो अँड कंप्लेंट कॅनॉट बी द सेम पर्सन. त्यामुळे त्या मोहनलाल वॉज कम्प्लिटली अँड स्पेसिफिकली ओव्हररूल्ड. ओके, पण आता त्याच्या मधी जे लोक सुटले ते सुटले, ताचेर तुम्ही कांयच करपाक शकना. तर खूप इंटरेस्टिंग पॉइंट तुम्ही सुचयल्या सध्या. सो एक शेवटचो प्रश्न तुमकां विचारता विथ रिस्पेक्ट टू दी ऍक्ट. आता उलयतना तुम्ही प्रक्रिये बद्दल, प्रोसिज्युरली तुम्ही जाय ती आमकां नॉलेज दिली. तर एनडीपीएस ऍक्ट फॉलोज एनी स्पेसिफीक प्रोसिजर, कितें खाशेली प्रक्रिया आसा, लायक फॉर एक्झाम्पल एनी स्पेसिफीक कोर्ट दॅट हॅज टू बी डेजिग्नेटेड एज एनडीपीएस कोर्ट, किंवा थोडे कायदे असे आसा जे सांगतात की अमके टायम पिरियडान ट्रायल सोंपोवपाक जाय. लायक ST/SC एट्रोसिटीज ऍक्ट आसलो, आनी कसलो ऍक्ट आसलो, 3 म्हयन्या भितर ट्रायल सोंपोवंक जाय, 2 म्हयन्या भितर ट्रायल सोंपोवंक जाय. तर एनडीपीएस ऍक्ट ह्या प्रक्रिये बद्दल कितें अशें सांगता, स्पेसिफीक कितें रूल्स आसा? एनडीपीएस ऍक्ट कशें आसा, त्याच्यासाठी एक स्पेशल कोर्ट असता. आता पयलींच जेन्ना एनडीपीएस ऍक्ट आयिल्लो तेन्ना इट सेड वॉट की सगळे एनडीपीएस जे मॅटरी आसा दे हॅव टू बी ट्रायड बाय स्पेशल कोर्ट. मागीर कितें जालें, मागीर सबसिक्वेंट जेन्ना डेव्हलपमेंट जाली तेन्ना ते चडूच केसी वाडपाक लागले. मागीर दे केम टू एन अमेंडमेंट इन द एनडीपीएस ऍक्ट, आनी तेतून कितें म्हणपाक लागले, ऑल केसीस विच आर ट्रायबल बाय फॉर एनडीपीएस पर्पज दे हॅव टू बी ट्रायड बाय द स्पेशल कोर्ट प्रोवायडेड द पनिशमेंट इज मोर दॅन 3 years. आता एनडीपीएस ऍक्टान जे पनिशमेंट्स आसा दे आर रेंजिंग फ्रॉम 1 year पनिशमेंट टू 20 years, आणि रिपीट ऑफेन्साक डेथ सुद्दां आसा. तर तेन्ना मागीर तेंच्यांनी कितें केलें, मागीर केसूय आयली तुफान सिंग म्हणून, आनी तेन्ना सुप्रीम कोर्ट ऑल्सो सेड इन टू इंटरप्रिटेशन अँड सेड वॉट की हे स्पेसिफीक सेक्शन आसा. सो बिकॉज दीस इज अ स्पेसिफीक प्रोविजन, आमी ज्युरिस्डिक्शना बद्दल तेका जे एनडीपीएस म्हणजे 3 वर्सां वयर ना ते स्पेशल कोर्टान वचपाची गरज ना. 3 वर्साच्या खालचे जे आसा पनिशमेंट तेंच्यांनी नॉर्मल CRPC फॉलो करपाचे, म्हणजे बिलो 3 years कम बिफोर नॉर्मल कोर्ट, वेरएज ओनली अबाव 3 years हे आमचे सेशन्स कोर्टान वता. आणि जनरली कितें आसता एनडीपीएस मॅटर इन कस्टडी आसता अक्युजाची, आणि कस्टडी असल्यामुळे मॅटर शुड बी डेल्ट विथ एक्सपिडियसली. ओके, सो नॉर्म आसा. ओके, सो स्पेशल कोर्ट इज सेशन्स कोर्ट अंडर द एनडीपीएस. येस, सेशन्स कोर्ट. ओके दोतोर, तर ह्या संदर्भात तुम्ही आमकां खुबशी म्हायती दिली आसा. विथ रिस्पेक्ट टू ट्रायल, देर इज एनी स्पेसिफीक टायम पिरियड जाचे भितर ट्रायल कंप्लीट जावपाक जाय, तशें कितें आसा? ओके, तर दोतोर तुम्ही आज मुद्दम आपलो वेळ काडून आमच्या स्टुडियोन आयले आणि आमकां एनडीपीएस ऍक्टाचेर इतली तुम्ही म्हत्वाची म्हायती दिली, ताका लागून पणजी दूरदर्शन केंद्राचे वतीन हांव तुमकां देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं.